पाकिस्तानचा 26 ठिकाणांवरील हल्ल्याचा डाव भारताने उधळून लावला। भारतीय लष्कराची पत्रकार परिषदेत माहिती। भारतावर मिसाईल डागल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा, लष्कराचं स्पष्टीकरण। भारतीय सैन्याकडून पाकिस्तानमधील दहशतवादी लॉन्चपॅड उद्ध्वस्त। 8 आणि 9 मेच्या रात्री पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारताचं प्रत्युत्तर। लष्कराकडून ऑपरेशनचा व्हिडिओ जारी। अजित डोवाल पंतप्रधान मोदींच्या भेटीला। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। पाकिस्तानातील लॉन्चपॅड आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त। भारतीय लष्कराची मोठी कारवाई। पूंछच्या रहिवासी क्षेत्रात पाकिस्तानचे बॉम्ब हल्ले। बिथरलेल्या पाकिस्तानकडून सामान्य नागरिक लक्ष्य। भारतानं 6 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली। पाकिस्तानच्या 3 हवाई तळांजवळ स्फोट। पाकिस्तान सैन्याचा दावा। भारतातील 26 शहरांमधील ड्रोन हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारताने हाणून पाडला। रावळपिंडीच्या नूरखान एअरबेसवर मोठा स्फोट। रात्रीतून पाकिस्तान सैन्याची 3 एअरबेस भीषण स्फोटाने हादरली। लाहोरमध्ये अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली। जम्मूच्या राजौरीमध्ये मोठ्या प्रमाणात फौज फाटा तैनात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शहीद जवान मुरली नाईक यांच्या अंत्यदर्शनाला जाणार। शहीद जवान मुरली नाईक यांच्या पार्थिवावर आंध्र प्रदेशमध्ये अंत्यसंस्कार। रोहित शर्मानंतर विराट कोहलीही कसोटीतून निवृत्ती घेण्याची शक्यता। विराटने बीसीसीआयला कळवल्यानंतर बीसीसीआयकडून निवृत्तीचा फेरविचार करण्याची विनंती, सूत्रांची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।